अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। यवतमाळ येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, माणिकराव ठाकरे माजी मंत्री, वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री, अरविंद वाडोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ, संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी यवतमाळ, प्रमोदनी रामटेके, जावेद अन्सारी, महेंद्र कावळे, ॲडव्होकेट सीमा तेलंगे, राजेंद्र तेलंगे, अंकुश मुनेश्वर, जानराव गिरी, प्रदीप ठुने, राजेश शर्मा, राजेंद्र पोटे, अनिल गायकवाड, प्रवीण देशमुख, अतुल राऊत, मोहन बनकर, अफसर अली सय्यद यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस नेते, महिला व पुरुष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। बाबासाहेबांचं नाव विसरून जा, बाबासाहेबांचं नाव घेऊ नका। या देशामध्ये बाबासाहेब कधीही विसरल्या जाणार नाही। आणि म्हणून आपण अमित शहा यांनी हे काल वक्तव्य केलं संसदेमध्ये, त्यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सगळेजण निषेध करतो। सगळेजण काँग्रेसचे सगळेजण इथं आले, त्यांचे धन्यवाद देतो। व तसंच आपल्याला त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या विरुद्ध निवेदन द्यायचं आहे। तर सगळ्यांनी तिथे निवेदन देण्यासाठी यावं याची विनंती सुद्धा करत आहे। धन्यवाद। सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र निषेध करावा, अशा प्रकारचे सुद्धा आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो। हा विषय फक्त बाबासाहेबांना बोलण्यापुरता नाही, ते यांची प्रवृत्तीच्या विषय होते। हे जे स्वातंत्र्य लढ्यानंतर या देशामध्ये घेऊन पुढे जाता हा एक भाग आहे। आपण सर्वजण अत्यंत पूर्णपणे आपण सर्वांनी निषेध करायला पाहिजे, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो। आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचे आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद।